मृत्यूबरोबर सारे काही संपते का? जडदेहाला सजग करणाऱ्या प्राणाचे व्यवहार कायमचे थांबतात का? का मृत्यूनंतर जीव दुसऱ्या एखाद्या मितीमध्ये पृथ्वी सदृश्य दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जात असतो? ज्या कोठे जीव निघून जातो तेथील जीवनाचे व्यवहार कसे चालतात? मृत्यूच्या दरवाजातून आत जाऊन परत बाहेर आलेल्या अनेक व्यक्तींनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. यापैकी अनेक व्यक्तींच्या कथनामध्ये साम्य आढळते. आपले नातेवाईक, मित्र, संबंधित असे जे कोणी तेथे आधी पोचलेले असतात आपल्याला ते तेथे भेटतात. तेथील जीवन व्यवहार कसे चालतात, तेथील नियम, त्या जागी कसे वागायला हवे याची माहिती ते आपल्याला देतात. दृश्य देहाच्या आतून व बाहेरून संलग्न असलेले सूक्ष्म देह शरीराला लागूनच अस्तित्वात असतात. ते डोळ्यांना दिसत नाहीत, पण किलनर तंत्राने फोटो काढताना शरीराभोवतालचा ऑरा दिसत राहतो. मृत्यूच्या क्षणानंतर विरळ वस्तुमानापासून बनलेले अतिसूक्ष्म वस्तुमानाचे गाठोडे हळूहळू शरीराबाहेर पडू लागते. एखाद्या उशीचा अभ्रा काढावा असे हे सूक्ष्म शरीर देहाबाहेर कुठेतरी निघून जाते. मृत्यूच्या क्षणाला किंचितसा धक्का बसल्यासारखे वाटते. मृत्यूच्या अनुभवातून परत फिरलेल्या माणसांनी तसे नोंदवून ठेवलेले आहे. मृत्यूनंतर काही काळापर्यंत जीवाचा सूक्ष्म देह आडव्या स्थितीत देहाला समांतर असणाऱ्या अवस्थेत हवेत तरंगत असतो. सूक्ष्म देह हा जडदेहाशी एका रुपेरी तारेने सिल्वर कॉर्डने बांधलेला असतो. थिओसॉफीचे काम करणाऱ्या ॲनी बेझंट त्यालाच मॅग्नेटिक टाय असे म्हणतात. जडदेहातून प्राणमय कोश बाहेर पडण्याआधी काही क्षण आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांचा पट व्यक्तीच्या डोळ्यासमोरून सरकून जातो. मृत्यूआधी काही क्षण मेंदूमधील न्यूरॉन्सची विद्युत प्रवाहाची हालचाल बरीच वाढते. हे सत्य आता विज्ञानाने स्वीकारले आहे. मृत शरीर म्हणून जाहीर करण्यात आलेले अनेक जीव परत जिवंत झाले आहेत. त्यांच्या मृत्यूची घटिका भरलेली नसल्याने त्या प्रांतातून त्यांना परत पाठविले गेले. अनेकांनी त्यांचा हा अनुभव नमूद करून ठेवला आहे. मृत व्यक्तीला एका अंधाऱ्या बोळातून उजेडाच्या दिशेने जावे लागत असते. परलोक विद्या या विषयात संशोधन करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचे तसे मत नोंदवून ठेवले आहे. वाऱ्यातील झुळूक फुलातील सुवास बाहेर काढत असते, तसेच माणसाचा जीव व इंद्रियाची शक्ती मन स्वतःबरोबर ओढून नेत असते. ती एक प्रकारची निद्रावस्थाच असते, पण त्यामधून जेव्हा जाग येते तेव्हा आपण या धरित्रीवर नसतो. हिंदू धर्मानुसार एकूण 7 परलोक आहेत. संध्येमध्ये ओम भुवा, ओम भू भुवा, स्वहा, महा, जनः, तपा, सत्यम या 7 व्याहृतींचा उच्चार केला जातो. या 7 परलोकांच्या निदर्शक आहेत. हे 7 लोक पृथ्वीभोवतीच पसरलेले आहेत. हे एकापेक्षा एक अशा कमी जास्त विरल द्रव्यांनी बनलेले आहेत. या 7 लोकांचेही अनेक उपलोक आहेत. आपले मन पुरेसे शुद्ध पवित्र असेल तर पृथ्वीवरच राहून या 7 लोकातील सूक्ष्मातिसूक्ष्म द्रव्यांशी संपर्क साधणे शक्य होते. या उच्च स्थितीत जाण्यासाठीच ऋषीमुनी तप साधना करीत असतात. माणूस जिवंत असताना मनात ज्या प्रकारच्या वासना असतात त्यानुरूप द्रव्य वासना देहात जमत जाते. तसे द्रव्य ज्या लोकात किंवा उपलोकात असेल सूक्ष्म देह तेथे जात असतो. एकाच उपलोकात एकाच प्रकारच्या विचारांची वासना असलेली सूक्ष्म शरीरे गट करून राहत असतात. त्यासाठी जिवंत असतानाच वासनारहित होण्याचा, सुविचारांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न माणसाने करायला हवा. मृत्यूनंतरही जाणीवेचा जो भाग शिल्लक राहत असतो, पुनर्जन्म हा त्याचा होत असतो. यावर चिंतनासाठी वेळ काढावा ही विनंती आहे. धन्यवाद. नहीं नहीं हरुआ हम कान भावे, हम कान भावे नहीं हरुआ नहीं हरुआ हम कान भावे, हम कान भावे नहीं हरुआ नहीं हरुआ नहीं हरुआ
नहीं अरुआ हम कान भावे हम कान भावे नहीं अरुआ नहीं अरुआ